जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. करिंथकरास पहिले पत्राचा 15वा अध्याय 29 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. असे नसल्यास मेलेल्या खातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्या खातर ते बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो? बंधुजनो, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या ठाई मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी रोज रोज मरतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इपिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली, यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरायचे आहे. फसू नका. कुसंगतीने नीती बिघडते. नीती महत्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. आमेन.